तर बघा इथे मी नाव नेमप्लेट लिहिलेली आहे. राजेश्री सुहासन दिगडे माझ्या आईचं नाव. गणपती बाप्पा मोरया. आणि बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाही आणि बाबा शब्दात मांडावं एवढं मोठं मी नाही. हॅलो हाय, मी माझं स्वतःचं घर घेतलंय तेही ठाण्यामध्ये आणि त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून मी तुम्हाला आज माझी होम टूर करणार. चला या. तर बघा इथे मी नाव नेमप्लेट लिहिलेली आहे. राजेश्री सुहासन दिगडे माझ्या आईचं नाव आहे. तिच्या आशीर्वादामुळेच हे घर होऊ शकलंय. त्यामुळे चला आता आपण वरती जाऊ. इथे आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. तर हे जे काही तुम्हाला दिसतंय ते म्हणजे माझं घर आहे. हे मी पहिल्यांदाच माझं घर रिव्हील करते. बाकीचं तर आपण सगळं बोलतच जाऊयात, पण हा माझ्या घराच्या समोरचा हा स्पेस आहे. इथे माझ्या चप्पलीचं स्टँड आहे. शिवाय इथे मी छोटंसं मनी प्लांट लावलेलं आहे जे वॉटरमध्ये असतं ते. आणि इथे छान मस्त विंडो, त्यामुळे मस्तपैकी उजेड येत असतो. आणि हे ग्रिलेज जे आधीपासून होतं या घराला, फक्त ब्राऊन कलरचं होतं, त्याला मी कलर केला आहे येलो कलरचा. जरा उजेड येतो त्या कारणामुळे. त्याचे काही व्हिडिओज आहेत तेही मी तुम्हाला दाखवेन. आणि हे लावलं आहे ते ईगल आहे. वरती सूर्याचं आहे चिन्ह. ही लाईटीची माळ आहे आणि इथे स्वामी समर्थाचे कायम पाठीशी असते. सो हे आहे. सो चला आता आपण आज जाऊया. या वेलकम. तर हे असं माझं घर आहे आणि सुरुवात इथपासून करूयात. हे किल्ली लावायचं स्टँड आहे आणि हे खूप छान होतं, ऑनलाईन मला सापडलं होतं म्हणून मी हे लावलंय. इथे माझ्या गाडीची, कारची किल्ली आहे, घराची किल्ली आहे आणि ही मी आता नवीन 2 व्हीलर घेऊन आली आहे त्यामुळे त्याची एक किल्ली आहे. आणि हा हे मला एक ऑनलाईन मिळालं होतं की फॉलो युअर ड्रीम्स. मला स्वप्न बघायला खूप आवडतात आणि त्यातलंच हे एक स्वप्न आहे की जे मुंबईमध्ये घर असलं पाहिजे, हे स्वप्न मी बघायचे. आणि ते अशी अजून बरीच स्वप्न आहेत म्हणून मी हे कायम इथे लावून ठेवलेले की मी बाहेर जाताना हे मला कायम दिसलं पाहिजे. त्यानंतर हा माझा कॉर्नर आहे जो, हे जे कपाट आहे हे खूप छोटं घेतलंय या कारणासाठी की घर माझं छोटं आहे, त्यामुळे मला फार फर्निचर किंवा इंटेरियर असं काही मला फार करायचं नव्हतं. त्यामुळे एक छोटंसं कपाट आहे ज्याच्यात माझे कपडे, बेसिकली ड्रॉवर्समध्ये ज्या गोष्टी असतात त्या मी ठेवते. आणि ही झाडं आहेत. झाडांचा असा किस्सा आहे की मला झाडं मी अशी कधी लावली नव्हती आतापर्यंत, पण जेव्हा या घरात आले तेव्हा असं झालं की मला झाडं लावायला हवी आहेत. मग मी एका झाडापासून सुरुवात केली. ती सुद्धा मी एका ठिकाणी गेले असताना मला ते गिफ्ट मिळालेलं, जास्वंद होतं, ते मी तुम्हाला दाखवेन, ते आहे मी ठेवलेलं. तिथपासून सुरुवात झाली, मग ती काळजी घेणं सुरू झालं आणि आता त्याची ही हळूहळू झाडं झालेली आहेत. तर हे अगदी काय म्हणता येईल, मनी प्लांटच म्हणता येईल, शोभेचं आहे हे. ते एक आहे हे झाड. त्यानंतर हा माझा फोटो आहे जो मला एका मी एक्झिबिशनच्या ओपनिंगला गेले होते, तर तिथे एका आर्टिस्टनी मला हे माझं बनवून दिलं होतं. त्यानंतर हे आहे जेट प्लांट. त्याच्याबद्दल मी खूप ऐकलेलं होतं, पण ते मला हत्तीमध्येच लावायचं होतं. म्हणजे हत्तीचा पॉट असलेलं, मला हत्ती खूप आवडतात त्यामुळे हा मला हत्ती मिळाला आणि त्याच्यात ते लावलेलं आहे. तर हे एक ते आहे. त्यानंतर हे मनी प्लांट आहे ज्याचा कलर वेगळा आहे, म्हणजे अजून थोडेसे मोठे झाले की ह्याच्यामध्ये पिंक कलर येतो. सो त्यामुळे मी हे घेतलंय. आणि ह्याची स्पेशल अशी गोष्ट आहे की हा कप आहे जो फादर्स डे साठी मला माझ्या आईने दिला होता, माझ्या बाबांची आठवण म्हणून, आत्ताच जो फादर्स डे झाला तेव्हा. सो त्याच्यामध्ये मी म्हटलं की हे लिहूयात आणि ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बाबा
बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाही आणि बाबा शब्दात मांडावं एवढं मोठं मी नाही. सो हे मला खूप आवडलं. सो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये हे झाड लावलंय. आणि हे एक आहे जे 7 चक्रासचं ट्री आहे आणि मेडिटेशन वगैरे करण्यासाठी म्हणून मी ते आणलंय. तर हे असं आहे. आणि सर्वात आता महत्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवते जी माझ्या जवळची आहे, कारण मी ऍक्ट्रेस आहे म्हटल्यानंतर आपल्याला स्वतःला आरशात बघायला खूप आवडतं. त्यामुळे हा माझा आरसा आहे ज्याच्यामध्ये लाइटिंग चेंज होतं. असे लाईट चेंज होतात. तर हा जेव्हा मी घ्यायला गेले होते तेव्हा छोटा घ्यायचा हे माझं पहिल्यांदा ठरलेलं होतं. पण त्यानंतर असं लक्षात आलं की नाही, आपण एक तरी असा मोठा आपल्याकडे आरसा असला पाहिजे की मी पूर्ण छान ड्रेसअप झाल्यानंतर मला छान दिसता आलं पाहिजे, म्हणून मी तो घ्यायचं ठरवलं. आणि मी मलाडला माझ्या जुन्या घरी काही सामान घ्यायला म्हणून गेले होते आणि तेव्हा अचानक मला रस्त्यामध्ये एक दिसला. मी त्यांना विचारलं की ती तुम्ही द्याल का स्वस्तात वगैरे. तर त्या काकांनी खरंच दिला मला तो स्वस्तामध्ये आणि मग मी तो मलाडवरून घेऊन आलेली आहे इकडे ठाण्यामध्ये. तर ही अशी त्या आरशाची गोष्ट. आणि खरं तर माझ्या घरातला हा पहिला आरसा आहे की जो एवढा मोठा आहे. नाही तर छोटे नाही तर कपाटाला असलेले आहे आणि ज्याला लाइटिंग आहे. तर हे आहे, हे घड्याळ आहे ज्या घड्याळासाठी म्हणून मी खूप खूप फिरले आहे. मला मोठं घड्याळ हवं होतं, जरा वेगळ्या रंगाचं हवं होतं, गोल हवं होतं, आकडे पण पूर्ण नीट दिसणारे हवे होते. तर त्यासाठी हे ते घड्याळ आहे. आता येऊयात सर्वात माझा आवडीचा जो कॉर्नर आहे तो म्हणजे देवपूजा मी जिथे करते. तर तो आहे, हा माझ्या बाबांचा फोटो आहे आणि ते माझ्यासोबत कायमच आहेत. पण तरीही ते मला समोर दिसले की असं वाटतं की हा ते माझ्या आजूबाजूलाच आहेत. कारण हे घर घेतल्यानंतर ते जर आत्ता असते तर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. अर्थात त्यांच्याच आशीर्वादामुळे हे आज घर होऊ शकलंय. त्यामुळे ते माझ्यासोबत आहे. आता हा महत्वाचा पार्ट जिथे मी माझी देवपूजा करत असते. हे गजानन महाराज आहेत, जी माझ्या बाबांनी ही फ्रेम आणली होती. हे मी आता तुळजापूरला गेले होते त्यावेळेस मला ही तुळजापूरची फ्रेम मिळालेली आहे. हे साईबाबा शिर्डीचे, हे मेन तिथल्या देवस्थानी मला दिलेली आहे. कृष्णाची आहे मूर्ती. त्यानंतर इथे स्वामी आहेत, गणपती बाप्पा आहेत, बाळकृष्ण आहे आणि लक्ष्मीच आहे. आणि हे असं आहे, इथे मी पूजा नेहमी करत असते. आणि या घरामध्ये जेव्हा हे घर झालं तेव्हा ही सर्वात पहिली वस्तू आलेली हा म्हणजे लॅम्प. कारण मी ठरवलं होतं जेव्हा मी माझं स्वतःचं असं घर घेईन तेव्हा हा असा काहीतरी, एक आपली फॅन्टसी असते ना त्या पद्धतीने ही माझी फॅन्टसी होती की असा एखादा लॅम्प घरात असला पाहिजे. तर हा तो लॅम्प होता. ह्याच्यासाठी खूप फिरले, हे लावण्यासाठी खूप कष्ट झालेले आहेत, हे बल्ब शोधायला मला खूप कष्ट पडलेले आहेत. तर हे ते आहे. तर हा असा माझा कॉर्नर आहे जिथे माझं मेडिटेशन, देवपूजा ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता पुढे वळूयात, ते म्हणजे हे ड्रीम कॅचर आहे. ह्याचा मला खरं तर कलर खूप आवडला म्हणून मी हे घेतलं होतं ड्रीम कॅचर. हा एसी आहे जो माझ्या आयुष्यातला मी विकत घेतलेला पहिला एसी आहे. कारण याच्या आधी पुण्यात राहत असल्यामुळे किंवा रेंटेड वरती राहत असल्यामुळे एसीची कधी गरजच पडली नाही. पण जेव्हा स्वतःचं घर घेतलंय म्हटल्यानंतर एक एसी असला पाहिजे मुंबईत, त्यामुळे हा एसी घेतलाय. त्यामुळे खरंच खूप भारी वाटतंय. तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे घर तुम्हाला मी आता दाखवते, ज्या ज्या काही मी छोट्या छोट्या चेंजेस केले आहेत, लॅम्प आहे, हा आरसा आहे, हे घेण्याच्या आधी म्हणजे आता हे घर मला घेऊन 1 वर्ष झालंय. म्हणजे आज तारीख आहे 14 जुलै आणि आजच हा मी व्लॉग आउट करते. तेव्हा आमचं रजिस्ट्रेशन झालं आणि मी छोटी छोटी सुरुवात केली होती हे सगळं करण्यासाठीची. पण तेव्हा कशी मी एकटी हे सगळं करत होते, सामान कसं आणलं होतं, नंतर आई कशी इथे जॉईन झाली, तर ह्याचे काही व्हिडिओज मी तेव्हा काढून ठेवले होते. अर्थात तेव्हा व्लॉगिंग सुरू नव्हतं माझं, त्यामुळे खूप असे खूप मोठे वगैरे व्हिडिओ ते नाहीयेत. एक छोटे छोटे माझ्या आठवणींसाठी म्हणून मी ते काढले होते 1 वर्षांपूर्वीचे. तर ते तुम्ही आता बघा आणि नंतर मी माझं हे उरलेलं घर तुम्हाला दाखवते.
स्थापितोऽसि मया भक्तावृतो भवसुरेश्वर श्री सत्यनारायण सवरिमं शर्करास्नानं समर्पयामि शर्करास्नानं करण्यास शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धात्मनि समर्पयामि सर्वयो पाणी घ्यायचं कर्पूरायला समाहितं सुगन्धिद्रव्यसहितं गन्धोदकेन स्तपनं स्नानार्थं प्रतीर्थं श्री सत्यनारायण संघ सपरिवार तर हे होते माझे आधीचे जे काही व्हिडिओज होते वर्षभराच्या आधीचे, आणि त्यानंतर हे असं घर तयार झालेलं आहे ते आहे. नंतर हा एक छोटासा हत्ती आहे जो मी मिनिसो मधून घेतला. मला हत्ती खूप आवडतात, त्यामुळे हा एक हत्ती आहे जो इथे असतो. त्यानंतर हा बेड आहे जो पुण्यातून मी इथे घेऊन आली. बरंच औषधी सामान मी हे पुण्यातून घेऊन आली, कारण हे ऑलरेडी होतं माझ्याकडे पुण्यातल्या घरी. सो तिथे एक आई आहे, तिच्याकडे जेवढं बेसिक सामान आहे ते आहेच आहे. तर हा एक बेड मी घेऊन आलाय ज्याच्यावरती मी असते. हे माझे कर्टन्स आहे. सो त्यानंतर आहे हे स्केच. हे तुम्ही माझ्या आधीच्या पण बऱ्याच व्लॉग्स मध्ये बघितलं असेल, कारण मी या घरात आल्यानंतरच व्लॉगिंगला सुरुवात केली खऱ्या अर्थाने, पण रिव्हील नव्हतं केलं मी अर्थात. पण हे स्केच आहे ते देवेंद्र जोशी, हे जे उत्तम आर्टिस्ट आहेत, तर त्यांनी मला हे रमाराघवच्या सेटवर असताना गिफ्ट केलेलं होतं आणि ते मी घरात लावलेलं आहे. ही योग्य जागा आहे असं मला वाटलं, म्हणून ते मी लावलेलं आहे. मला दिसत असेल इथे बांगड्या आहे. ही माझी जी अंगठी आहे ती सुद्धा त्यांनी इतकी अप्रतिम काढली याच्यामध्ये, म्हणजे मी या स्केचच्या प्रेमात पडले परत एकदा, म्हणजे मी माझ्याच प्रेमात पडले असं आहे. त्यानंतर हे माझं चार्जर आहे. बाहेरची जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला दाखवते. तिथेही बरीच झाडं आहेत. आता मी थोडेफार कपडे वगैरे वाळत घेतले, पण ते थोडेसे तुम्ही बाजूला करा, पण मी तुम्हाला दाखवते. या तर हे बघा, ही माझी अशी विंडो आहे आणि बरीच मोठी आहे. हे तुळशीचं हे जे आहे तुळस आहे, हे मी मनी प्लांट लावलेला होता ह्याच्यामध्ये, जो आता बराच मोठा झाला आहे. नंतर हे जे ते जास्वंद आहे. तर हे असं आहे. आणि हे खाली पार्किंग, समोर गार्डन आणि ह्यावर समोरचा एक टॉवर, असं बरंच मोठं आहे. हे जास्वंदाचे मी तुम्हाला म्हणाले होते की ह्या झाडापासून सुरुवात झाली, आणि इथे खाली मोगरा आहे. तर मला आवडतो बट मोगरा. आणि हे एसीचं आहे. तर ही अशी आहे गोष्ट. आणि माझी गाडी इकडून पलीकडे गेली की माझं पार्किंग आहे, सो तिकडे लावली आहे. आणि हे असा इथून छान लुक असतो. ही आमचीच सोसायटी आहे पूर्णपणे. तिथेही बरेच फ्लॅट्स आहेत, इकडे आहेत खूप. तर आता माझ्या येऊयात घरातल्या दुसऱ्या कॉर्नरकडे, ते म्हणजे हे आहे. हे सुद्धा मला ऑनलाईनच दिसलं होतं. तर पॉझिटिव्ह माइंड, पॉझिटिव्ह वाईब्स आणि पॉझिटिव्ह लाईफ. तर हे मी रोज सकाळी बघत असते. तर आता हे मी असं ठरवलंय की ह्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करत राहायचे, पण आता 1 वर्ष होत आहे तर हे असायला काही हरकत नाही. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मी एका ठिकाणी पाहिलं होतं की एक ट्री आहे जे वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. तर ते मला घ्यायचं होतं आणि मी सगळीकडे शोधलं, पण ते काही सापडलं नाही. पण एक दिवशी मला सापडलं, ते म्हणजे गेल्या महिन्यामध्येच मला ते सापडलं आहे आणि ते मी घेऊन आली. हे ते ट्री आहे. तर ह्याचा हा भाग बघा कसा आहे. आणि हे मला जास्त अट्रॅक्ट झाले होते मी ह्याच्यासाठी. तर हे ते आहे. ही ती कुंडी त्याच्यासोबतच मी घेतली होती. हे एक झाड आहे. तर हे ते झाड आहे. आणि मला खरंच कधी वाटलं नव्हतं की मी एवढी झाडं खरंच घेईन. म्हणजे स्वप्न होतं अर्थात घेण्याचं, पण त्यांची काळजी पण तितकीच घ्यावी लागते. आणि ती मी आता घेतेय. मला खरंच मी पुण्याला गेले 4-5 दिवस की मला असं होतं की बापरे माझी झाडं एकटी आहेत घरी, असं पण फील होतं. तर हे असं आहे. त्यानंतर माझ्याकडे अजून एक झाड आहे, पण त्याच्या आधी हा माझा टीव्ही जो मी घेतला होता माझ्या पुण्यातल्या घरी. पुण्यातल्या घरी माझा बऱ्यापैकी सगळा सेटअप होता. तिथे अजूनही सेटअप आहे, पण त्यातल्या काही गोष्टी उचलून मी इकडे घेऊन आली. हा टीव्ही आहे जो मी घेतला होता. आणि मी माझ्या वडिलांना म्हणाले होते की पुण्यातल्या घरी असताना हा टीव्ही मी मोठा टीव्ही घेणार या घरामध्ये, जो मी माझ्या हिमतीवर घेईन. सो त्या घरासाठी म्हणून हा घेतलेला होता टीव्ही, पण मी तो इकडे घेऊन आले आणि त्या घरामध्ये दुसरा आहे. सो हा आहे. त्यानंतर हे एक छोटंसं ट्री आहे पॅरेटचं, जे आवडलं होतं, छोटं होतं म्हणून मी ते इथे
एक घेतलंय. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी स्वामींना खूप मानते आणि ते आहेत म्हणून आपण आहोत असं मला वाटतं. त्यामुळे ही जी तुम्हाला फ्रेम दिसत असेल तर हे स्वामी आहेत अक्कलकोटचे, जे देवीच्या रूपात आहेत. आणि याबाबत सांगायचं झालं तर जे मी म्हणते की माझं पुण्यातलं घर एक आहे जिथे आई राहते आणि अजून एक आहे, त्या घरामध्ये मला असं सतत वाटायचं की घरातून आत आल्यानंतर लेफ्ट साईडला ते ह्या रूपामध्ये बसले त्या घरामध्ये, असं मला सतत स्वप्नामध्ये यायचं. सो मी बऱ्याच वेळा शोधले की ह्याचे फोटोज काढले, त्याची फ्रेम बनवायचं ठरवलं, पण तो काही फोटो मला मिळत नव्हता. आणि अचानक एक दिवस मी अक्कलकोटला गेले आणि तिथे जी काही बाहेर दुकानं आहेत 10-15 त्याच्यामध्ये फक्त ही एकच फ्रेम होती आणि ही जी मला अपेक्षित होती चेहऱ्याची ही ती फ्रेम आहे. आणि मी त्या व्यक्तीला, त्या माणसाला विचारलं सुद्धा नाही की कितीला काय. मी डायरेक्टली घेतली आणि ती घेऊन आले. मी त्याच घरी लावली होती, पण आता असं झालंय की ते घर आम्ही बंद ठेवलंय, तर मग त्याची पूजा होणं शक्य नाहीये. त्यामुळे मी ते इकडे माझ्याकडे घेऊन आले त्यांना. आणि म्हणून ही फ्रेम आणायचं हे पहिलं ठरलं होतं. मी आणि ही फ्रेम या घरात पहिल्यांदा येणार हे ठरलं असल्यामुळे मी हा जो फोकस आहे हा मी खूप आधीच बनवून घेतला होता की ही ती स्वामींची जागा आहे की जिथे ते असतील. तर मला सतत उठल्यानंतर ते मला पहिलं दिसतील, त्यामुळे मी ती तिथे लावली. तर पुढे वळूयात आता आपण. हे आहे रबर प्लांट. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण ह्याची पानं खूप छान आहेत म्हणून मी ते घेतलंय. मला आवडतंय. आणि तुम्ही बघितलं असेल दोन्ही कुंड्या सेम आहेत. तर हे रबर प्लांट आहे, त्याची कुंडी पण सेम आहे, ह्याची पण कुंडी सेम आहे. हे खूप अगदी म्हणजे काय विचारपूर्वक नाही सेम कुंड्या असल्या पाहिजेत म्हणून. पण त्याच्यामध्ये आता मी व्हाईट स्टोन्स टाकलेले आहेत, ह्याच्यामध्ये पण टाकायचे आहेत, पण ह्याच्यात अजून थोडीशी माती वाढवली की मी रबर प्लांट मध्ये पण ते स्टोन्स ठेवेल, कारण ते छान दिसतात दिसताना व्हाईट कलरचा. चला आता सर्वात महत्वाचा जो मुद्दा असतो आपला खाण्याचा, त्या बाजूला जाऊयात आपण. या तर पहिल्यांदा हा एक छोटासा स्पेस आहे जिथे इथे टॉयलेट आहे. तर इकडे असं टॉयलेट आहे आणि या बाजूला असं बाथरूम आहे माझं. तर इकडे आरसा आहे छोटासा आणि माझ्या काही वस्तू आहेत आणि इथे वरती स्टोरेजसाठीची स्पेस आहे. आता इथे जाऊयात आपण. महत्वाचं म्हणजे माझं किचन. हे असं छोटस किचन आहे, पण बऱ्यापैकी मोठं असं म्हणायला पाहिजे, कारण मुंबईतल्या घरांमध्ये जनरली छोटेसे किचन्स असतात, पण हे मोठं आहे. हा मोठा आहे. त्यानंतर छोट्या काही गोष्टी आहेत. हा गॅस आहे, हा सुद्धा मी पुण्यातूनच आणला आहे, जो आमच्या फ्लॅटवर होता तो. तिथे तो सगळा नवीन सेटअप केलाय. तर हा तो गॅस आहे. हे कंटेनर्स आहेत, मिक्सर आहे, हा ओव्हन आहे जो माझ्या बाबांनी आणि आम्ही दोघांनी ऑनलाईन मागवलेला होता, ते आहे. त्यानंतर इथे मी असे काही परत ऑनलाईन गुड फूड गुड लाईफ, नंतर गुड फूड एंड विथ गुड टॉक असे मी काय लावलेले आहेत. आणि ह्याच्या मागे सुद्धा एक आहे खरं तर, पण ते आता मी कॅलेंडर लावलंय, फूड माय बेस्ट फ्रेंड असं एक मी लावलंय. आणि आता हे नवीन कॅलेंडर आणलंय म्हणून मी ते लावलेलं आहे. तर हे असं आहे ही मांडणी, आणि ही खूप छोटी मांडणी आहे जी आधीपासून होती पुण्यातल्या घरी, तर ती मी इकडे शिफ्ट केली. त्यानंतर हा फ्रीज आहे, हा सुद्धा पुण्यावरून आणलाय मी. हा सुद्धा मी स्वतःच्या पैशांनी घेतला होता. तर हा तो फ्रीज आहे. काही ह्याच्यात स्नॅक्स आहे, शेप आहे. हे कॉफी मेकर आहे जे तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, जे मी IKEA मधून घेतलं होतं. तर कधी कधी करत असते मी मूड आला तर कॉफी. तर हा तो फ्रीज आहे. आणि इथे हे वॉशिंग मशीन आहे ज्याला मी कव्हर केलंय, कारण व्हाईट कलर मला असं फार वाटतं की घरामध्ये व्हाईट कलर असणं गरजेचं आहे सगळीकडे, ज्याच्यानी गोष्टी मोठ्या दिसतात, स्पेस मोठी दिसते. त्यामुळे मी शक्यतो व्हाईट कलर वरती जास्त प्रेफरन्स देते. आता हा कलर खूप आधीच दिलेला होता मी ज्यांच्याकडून घर घेतलं, त्यामुळे मी फार चेंजेस नाही केले. पण आता अजून एखाद्या वर्षाने वाटलं तर मी कलर चेंज करेन, पण हा ओके आहे कलर असं मला वाटतं. त्यानंतर इथे ओट्यावरती हे चमच्यांचं स्टँड आहे. हे मी आय गेस DIY मधून मी घेतलं होतं. आणि
इकडे तुम्ही बघाल तर इथे पण माझे झाड आहेत परत. इथे मनी प्लांट आहे आणि इथे मी खरं तर कोथिंबीर लावली होती पण ती काही आली नाही. मग मी ह्याच्यात मोहरी लावली होती पण ते आलं आहे. हे ह्याचा वापर ह्याच्यासाठी करत असते. झाडं आवडतात मला. आणि इथून परत सेम असाच छान पार्किंग आहे. हे आमच्या सोसायटीचं हे एक गार्डन आहे. असे 3-4 गार्डन्स आहेत माझ्या सोसायटीला. अशी बरीच आणि समोर डोंगर आहे त्यामुळे इतकं सुंदर दिसतं. म्हणजे चंद्र सूर्य सगळे तिथे इतके सुंदर दिसतात संध्याकाळी वगैरे. पण ही अशी मोठी सोसायटी आहे. तर आता आपण बाहेर जाऊन बाकीच्या आपण गप्पा मारूया. चला. तर हे असं माझं होतं छोटंसं घराचं टूर. खरंच माझं घर खूप छोटंसं आहे पण माझ्यासाठी खरंच म्हणायचं झालं तर ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण मुंबईच्या बाहेर आपलं पूर्णपणे शिक्षण आणि सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि तेव्हा मुंबईत येऊन राहायचं आणि स्वतःचं घर घ्यायचं हे अर्थात सगळ्यांचं स्वप्न असतं. पण ते माझं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असं मला नव्हतं वाटलं. म्हणजे ह्या घराची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर मी आधी राहायचंय मलाडला. कारण माझं शूट तिकडे होतं. आधीची जी मुलगी झाली सिरियल होती आणि रमा राघवच्या निमित्ताने मी ठाण्यामध्ये आले. तोपर्यंत मला ठाणं काय आहे हे काहीही माहिती नव्हतं. तेव्हाही मी मलाड टू ठाणे रोज अपडाऊन करायचे आणि मग लक्षात आलं की आपल्याला वेळेचा फार प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे मग मी ठाण्यामध्ये रेंटनी शिफ्ट झाले आणि तिथे मी वर्षभर राहिले. आणि त्या दरम्यान जेव्हा असं ठरलं की आता मला रेंटनी इथे राहायचं तेव्हा मी ह्या सोसायटीमध्ये रेंटनी येऊन बघून गेले होते घर. पण तेव्हा असं वाटलं नव्हतं की काही 1-1.5 वर्षांनी इथे ह्या सोसायटीमध्ये आपला स्वतःचा फ्लॅट होऊ शकतो. म्हणजे त्याचा लवलेशही नव्हता मनामध्ये. आणि जेव्हा माझी सिरियल संपली रमा राघव मी तरीही इथे होते. आणि त्या दरम्यान मला असं झालं की आपण रेंट का देतोय. मग आपण थोड्याशा गोष्टींमध्ये आपण चेंजेस करून आपण होऊ शकतात आपल्या गोष्टी. आणि त्या दरम्यानच माझी आई इथे आली होती मला भेटायला. आणि आई मुंबईत आली होती त्या दरम्यान. आणि मी आईला म्हणाले की आई मला ना असं वाटतंय की मी मुंबईत घर घेतलं पाहिजे. तर तिच्यासाठी पण हा शॉकिंग होतं खरं तर की अरे बापरे ही मुंबईत घर घ्यायचं म्हणते. तर मी म्हटलं की बघ मग मी तिला काही प्लॅन सांगितले. हे बघ अशा पद्धतीने मी हे करू शकते वगैरे. आणि माझ्यासाठी सरप्राईज होतं की आईचं असं होतं की ठीक आहे तू कर मी आहे तुझ्या पाठीशी आपण करूया. हे तिचं वाक्य इतकं काय म्हणतात मनात असं भिनलं होतं. त्यानंतर ती पुण्याला गेली आणि मी इथे असं झालं की आपण शोधूया तरी बघूया काय होतंय किती बजेट असेल कसं बसवायचं त्याच्यामध्ये. ही आपली पुढची असेल हा प्रवास आपला. तर ती पुण्याला गेली आणि मी इथे घर शोधायला सुरुवात केली. आणि खूप ठिकाणी शोधले. म्हणजे तेव्हा 2 व्हीलर नव्हती काही नाही. बऱ्याच वेळेस सकाळी उठायचे चालत चालत नुसतं ह्या गल्लीत जा ऑनलाईन शोधायचे नो ब्रोकरवरती शोधलं सगळीकडे मी शोधत होते. आणि तिथे गेल्यानंतर लक्षात यायचं की अरे बापरे हे आपल्या बजेटमध्येच नाहीये. हेही होत होतं खरं तर. कारण म्हणजे घर इतक्या ह्याने मी शोधत होते. त्यात माझं शूटिंगही चालू होतं. म्हणजे 12 तासांची शिफ्ट पण चालू होती. मग कधीतरी एखाद दिवस जरा लेट कॉल टाईम आहे असं कळलं की मी पटकन जाऊन घर बघून यायचे. त्यात लक्षात आलं की अरे हे आपल्या काही बजेटमध्ये काही घरं बसत नाही आहेत. काही घरं अगदीच सिंगल बिल्डिंगमध्ये आहेत जे की राहण्याच्या दृष्टीने मला असं वाटायचं की ते सेफ नाही आहे. थोडीशी एक सोसायटी असली पाहिजे. बेसिक म्हणजे कार पार्किंग सुद्धा असणं फार महत्वाचं आहे मुंबईच्या ठिकाणी. ते सगळ्याच गोष्टी बघायच्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे बजेट होतं. तर बरेच किती ऑलमोस्ट मी 3-3.5 महिने मी घर शोधत होते. आणि नंतर फायनली मी माझं लोकेशन चेंज केलंय. हे कसं वाटतंय लोकेशन मला सांगा. हे खूप दिवस झाले मला फ्रेम मध्ये आणायचं होतं पण ते आज जेव्हा घर रिव्हील होतंय तेव्हा मी ते आणते तुमच्या समोर. तर अशा पद्धतीने फायनली हे घर मला सापडलं. आणि ह्या घराच्या वेळेस सुद्धा मी ह्याच बिल्डिंगमध्ये 3 एक फ्लॅट बघितले होते. आणि हे घर होतं जे मी पहिल्यांदा पाहिलेलं होतं. आणि हे मनात होतं ह्याचं बजेट थोडंसं मला जास्त वाटत होतं. आणि वरचे ओके माझ्या बजेटमध्ये होते. मी त्यांच्याबरोबर मीटिंग केली त्या ओनर्स सोबत. आणि ह्या मीटिंगला जे इथे आमचे एक ब्रोकर काका आहेत ते आणि मी आणि ते ओनर म्हणजे
हा माझ्यासाठी पण खूप मोठा एक्सपिरियन्स होता की मी एकटी जाऊन त्या ओनर्स बरोबर हे डील करते, हे असं असणार आहे, ते तसं असणार आहे. त्यावेळेस खरंच खूप छानही वाटत होतं, कारण मी सेल्फ इंडिपेंडंट आहे हे मला माहिती आहे, पण घराच्या दृष्टीने अशी पावलं उचलायचे तेव्हा मी हे एकटीने करत होते, त्याच्याबद्दल मला खूप भारी वाटत होतं. आणि जेव्हा ह्या ओनरशी माझी भेट झाली तर तेही इतके चांगले होते ते काका की त्यांना ॲक्च्युली त्यांना सगळं विदाऊट लोन वगैरे अशा पद्धतीने हवं होतं, पण ते इतके चांगले असल्यामुळे त्यांना लक्षात आलं की तू काहीतरी नवीन सुरुवात करते तर तू घे, मी थांबतो. म्हणजे हाही त्यांनी सपोर्ट केला आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सगळं जे काही आता तुम्हाला मी दाखवलं ते होऊ शकलं. आणि मग मी नंतर सगळ्या माझ्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्यांना सुरुवात केली. आणि एक दिवस मग मी आईला फोन करून सांगितलं की आई तू आता ये आणि मी तुला ते घर दाखवते. हे घर बुक केल्यानंतर मी आईला दाखवलं, कारण मी ना अर्थात तिला फोटोज पाठवले होते, व्हिडिओ पाठवले होते, पण तिने ते पाहिलेलं नव्हतं. तिला मी फोन करून म्हणलं की आई तुला या तुझ्या त्या दिवशी सुट्टी आहे तेव्हा तू ये आणि हे तू घर बघ. आणि जेव्हा तिने हे घर बघितलं तेव्हाचा एक आय गेस मी फोटो ठेवलेला आहे, मी तुम्हाला तो शेअर करेन तुमच्यासोबत. तर ती हे बघून म्हणली की बस आपल्याला हे असंच अपेक्षित होतं, कारण ही जी सोसायटी आहे, ज्या पद्धतीचं हे घर आहे तसंच घर माझं सेम पुण्यात आहे, जे माझ्या वडिलांनी घेतलेलं घर आहे. आणि ते असंच इतकंच मोठं असल्यामुळे फक्त आता अर्थात एक रूम कमी झाले, इथे छोटंसं हॉल आणि किचन असं मी घेतलं आहे, पण ते इनफ आहे माझ्यासाठी आणि आईसाठी. त्यासाठी खरंच खूप कष्ट पडले. ते सगळ्यांनाच पडतात, प्रत्येकाच्या आयुष्यातलं घर हे स्वप्न असतं आणि ते माझ्यासाठी इतक्या कमी वयामध्ये होईल मुंबई सारख्या ठिकाणी, हे माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट होती. आणि आता तर म्हणजे मी आधी म्हणायचे की मी पुणेकर आहे, तर आता मी म्हणते की मी ठाणेकर आहे. माझं आता ठाण्यावरती खूप प्रेम झालंय, कारण आतापर्यंत ह्या भागाला मी कधी एक्सप्लोअर केलं नव्हतं, त्यामुळे मला माहिती नव्हतं. आता घर पण झालंय, आजूबाजूचा एरिया माहिती झालाय, हळूहळू मी एक्सप्लोअर करतेय ठाणे. आणि आता असं होतं की शूटवर नाही येताना मला आता घरी जायचंय बाबा, मला घरी जायचंय, कारण जेव्हा आपलं स्वतःचं घर होतं ना तेव्हा तुम्हाला ती ओढ जास्त असते की मला घरी जायचंय लवकरात लवकर. तर हे असं असं घर होतं. आणि आई पण येत असते अधूनमधून इथे, कधी कधी तर ती सलग सुट्टी काढून येते माझ्याकडे राहायला. तर अशी होती माझी होम टूर. तर हे तुम्हाला माझं घर कसं वाटलं? आतापर्यंतच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त ही भिंत दिसत होती, हा पडदा दिसत होता, पण आता ह्याच्या पुढच्या सगळ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला माझं पूर्ण घर दिसणार आहे. कारण मी ठरवलेलं होतं असं की माझे काही प्रिन्सिपल होतं त्या पद्धतीने की मी 1 वर्ष तरी हे रिव्हील नाही करणार की मी मुंबईत घर घेतलेलं आहे. आणि आता आज या दिवशी माझ्या घराला 1 वर्ष कंप्लीट होत आहे, त्याच्या निमित्ताने हा व्लॉग मी तुमच्या समोर घेऊन येते. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? माझं हे आधीचं रॉ घर 1 वर्ष आधीचं आणि 1 वर्षानंतरचं हे मी सजवलेलं घर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जेव्हा कमेंट करतात ना आणि त्या छान कमेंट वाचल्यानंतर मला जास्त उत्साह येतो, तर त्यामुळे नक्की कमेंट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.